जरा जास्ती नाही होते का? जास्त काय एवढंच होतं काम आहे. ऐक ना, ऐक माझ्या हे बघ मला केवढं काम आहे बघ, किती ईमेल करायचे आहेत आणि हे सगळं वेळ होणार आहे का मला? करावं लागेल, वेळ काढावा लागेल. अगं पण आशू, सीताईने जर असं केलं असतं तर तुला जितका आनंद मिळालाय आतापर्यंत तो मिळाला असता का? म्हणजे त्यांनी कितीतरी आयुष्यात गोष्टी मिस केल्या असतील, ते आपल्याला माहितही नाही, कल्पनाही नाही त्याची आपल्याला. मलाही नव्हती अरे, कारण त्या त्यांच्या मनातलं कधीच सांगणार नाहीत, सगळ्या गोष्टी पोटात ठेवतील. पण आता त्यांना काय आवडतं, त्यांचा आनंद कशात आहे हे बघायला नको का? आता हे असं बोलल्यानंतर मी काय बोलू? मग करायलाच लागणार ना मला. तुला नाही म्हणायची संधी नाहीच आहे आशू. लहानपणापासून तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलवून तुझे वाढदिवस साजरे नाही का केलेत त्यांनी कधी? फक्त तुझं सोड, अख्ख्या घरासाठी त्यांनी काय काय केलंय. आता त्यांचा आनंद कशात आहे, त्यांना त्यांचा आनंद द्यायला नको का? पण शिवा, जेव्हा आई हे सगळं करायची तेव्हा ती आपण करायची, आनंदाने मनापासून करायची, तिला फोर्स नाही केला कोणी कधी. पण तेच का करायच्या त्या? कारण तो आनंद तुझा होता आशू. आता त्यांचा आनंद तू त्यांना द्यायला नको? बरोबर आहे तुझं म्हणणं, खरंय. त्यांचा आनंद त्यांना द्यायला हवा, आईचा आनंद आईला द्यायला हवा. मी देणार. थँक्यू आशुतोष देसाई, थँक्यू. थँक्यू काय? तुला थँक्यू म्हटलं पाहिजे का? कारण तू मला जाणीव करून दिलीस या सगळ्याची. काय? कुठे काय? मी काय म्हणतो, ती कबड्डी खेळलो ना आपण, फार मजा आली. परत खेळायची का कबड्डी? असं म्हणतोस? पण आता एवढं काम आहे मला, कसं जमेल सगळं? एवढं सगळं बोललास ना, मग आता ते नाही आठवत आहे का? काम कर गपचूप, चल. आणि मी सांगितलं ते पण करायचंय. चला 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 चला, चल.